नमस्कार. एका मोठ्या प्लास्टिक ड्रम मध्ये सिमेंट खाली लपवलेले मृतदेहाचे तब्बल 15 तुकडे. हे वर्णन ऐकून खरंच अंगावर काटा येतो. हो ना. पण ही केवळ एखाद्या क्राईम थ्रिलरची म्हणजे सिनेमातली कथा नाहीये. ही उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये नुकतीच उघडकीस आलेली एक हादरवून टाकणारी अगदी क्रूर वास्तवाची कहाणी आहे. खरंय. ही घटना म्हणजे फक्त एक गुन्हा नाहीये. मला वाटतं ही मानवी संबंधांमधली जी गुंतागुंत असते, विश्वासघात असतो आणि क्रूर्य कुठल्या थराला जाऊ शकतो त्याची परिसीमा आहे. हो. अशा घटना आपल्याला समाजाबद्दल, माणसांबद्दल खूप विचार करायला भाग पाडतात. अगदी. आज आपण याच प्रकरणावर म्हणजे सौरभ राजपूत नावाच्या तरुणाच्या हत्येबद्दल सविस्तर बोलणार आहोत. या प्रकरणात त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा एक मित्र आहे साहिल शुक्ला. बरोबर. या दोघांवर हत्येचा आणि त्याहूनही भयंकर म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा गंभीर आरोप आहे. हो, आणि जी काही माहिती समोर आली आहे म्हणजे पोलिसांच्या तपासातले तपशील वगैरे ते पाहता हे प्रकरण खूपच म्हणजे अनेक पातळ्यांवर गुंतागुंतीचं दिसतंय. कसं काय? अहो, यात प्रेमविवाह आहे, मग विवाहबाह्य संबंधांचा संशय आहे, अगदी थंड डोक्याने केलेलं नियोजन दिसतंय आणि काय म्हणतात त्याला अगदी अंधश्रद्धेपर्यंतचे धागेदोरे पण तपासले जात आहेत असं कळतंय. अरे बापरे. बरं, आपली ही चर्चा अर्थातच विविध वृत्त, अहवाल, पोलिसांकडून जी काही माहिती मिळाली आहे हो, आणि तपास कुठपर्यंत आलाय या सगळ्यावर आधारित आहे. आपला उद्देश काय आहे तर या भीषण घटनेमागे नेमकं काय घडलं, काय क्रम होता घटनांचा आणि कारणं काय असू शकतात, पोलिसांच्या मते संभाव्य कारणं काय आहेत, त्यात कितपत तथ्य आहे आणि सध्या कायदेशीर प्रक्रिया कुठे आहे म्हणजे अटक, आरोपपत्र वगैरे. अगदी. म्हणजे आपण वरवरचे तपशील न बघता त्यामागचे संभाव्य पदर काय असू शकतात, जी माहिती आहे त्याच्या आधारे बारकावे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. चला तर मग सुरुवात करूया मृत व्यक्तीपासून. सौरभ राजपूत कोण होता हा तरुण, काय करत होता? कारण अनेकदा पीडित व्यक्तीच्या पार्श्वभूमीतूनही काही गोष्टी स्पष्ट होतात. हो ना. सौरभ राजपूत वय साधारण 30च्या आसपास असेल. तो मूळचा मेरठचाच होता, पण गेली काही वर्ष तो लंडनमध्ये होता. अच्छा, लंडनला? हो, तिथे एका बेकरीमध्ये नोकरी करत होता असं समजतंय. आणि मिळालेल्या माहितीनुसार तो काही काळापूर्वीच म्हणजे नुकताच भारतात परत आला होता. सुट्टीवर आला होता की कायमचा परत? ते अजून नक्की कळलेलं नाहीये. कदाचित सुट्टीवर असेल किंवा कायमचा परत यायचा विचार असेल, हे स्पष्ट नाही अजून. आणि त्याचं वैवाहिक जीवन म्हणजे मुस्कान रस्तोगी सोबत लग्न कधी झालं होतं, कसं झालं होतं? सौरभ आणि मुस्कान यांचं लग्न झालं होतं 2016 मध्ये. आणि महत्वाचं म्हणजे हा प्रेमविवाह होता. प्रेमविवाह? हो, म्हणजे जवळपास 8-9 वर्षांपूर्वी त्यांनी एकत्र यायचा निर्णय घेतला होता. आणि आता विचार करा, पत्नीवरच इतका गंभीर आरोप येणं हे खूपच धक्कादायक आहे. खरंच प्रेमविवाहाची अशी भीषण परिणती विचार करायला लावणार आहे. दुसरा आरोपी जो आहे साहिल शुक्ला, त्याच्याबद्दल काय माहिती आहे? त्याचा काय संबंध होता या दोघांशी? साहिल शुक्ला हा मुस्कानचा मित्र असल्याचं सांगितलं जातंय. काही ठिकाणी तो तिचा बालमित्र असल्याचा पण उल्लेख आहे. अच्छा. तर काही रिपोर्ट्समध्ये त्यांची अलीकडची मैत्री असल्याचं म्हटलंय. पोलीस अर्थातच त्यांच्या नात्याची नेमकी खोली काय होती, कधीपासून ते एकमेकांना ओळखत होते याचा तपास करत आहेत. प्राथमिक तपासात एक संशय असा आहे की सौरभ जेव्हा लंडनला होता तेव्हा त्याच्या अनुपस्थितीत साहिल मुस्कानच्या आयुष्यात जास्त सक्रिय झाला असावा. म्हणजे सौरभ तिकडे असताना इथे काहीतरी वेगळं घडत होतं का? हा एक महत्वाचा मुद्दा असणार तपासासाठी. नक्कीच. ही हत्या नेमकी कधी घडली आणि कुठे झाली? पोलिसांच्या माहितीनुसार आणि आतापर्यंतच्या तपासावरून असं दिसतंय की ही घटना मेरठमध्येच घडली, एका भाड्याच्या घरात जिथे मुस्कान आणि सौरभ राहत होते. त्यांच्याच घरात? हो, आणि हत्येची नेमकी तारीख 4 मार्च 2025च्या आसपासची असावी असा अंदाज आहे. पण मृतदेह सापडायला मात्र बराच उशीर झाला. 4 मार्चला हत्या आणि उघडकीस यायला इतका वेळ, म्हणजे तो मृतदेह तेवढा काळ त्याच घरात होता? हो, आणि ही गोष्ट आणखीनच म्हणजे अंगावर काटा आणणारी आहे. प्राथमिक तपासात तरी असंच दिसतंय की हत्येनंतर मृतदेह काही काळ घरातच ठेवला होता आणि मग त्याची विल्हेवाट लावायचा कट रचला गेला. हत्येची पद्धत पण अत्यंत क्रूर असल्याचं म्हटलं जात आहे. काय तपशील आहेत त्याबद्दल? जी माहिती आहे त्यानुसार आधी सौरभला गुंगीचं औषध दिलं गेलं. कशातून? जेवणातून? हो, काही रिपोर्ट्समध्ये जेवणात किंवा पेयात मिसळून दिल्याचा संशय आहे. तो बेशुद्ध झाल्यावर मग त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले गेले. अरे देवा. डोक्यावर आणि छातीवर खोलवर जखमा झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद आहे असं समजतंय. आणि त्यानंतर जे झालं ते तर म्हणजे कल्पनेच्याही पलीकडचं आहे. मृतदेहाचे तुकडे. हो, हे सगळ्यात भीषण आहे. हत्येनंतर पुरावा पूर्णपणे नष्ट करायचा होता त्यांना, म्हणून मृतदेहाचे अत्यंत निर्घृणपणे लहान मोठे असे मिळून सुमारे 15 तुकडे करण्यात आले. 15 तुकडे? हो, यासाठी कोणतं शस्त्र वापरलं, कसा वापर केला याचा तपास आता फॉरेन्सिक टीम करत आहे. आणि हे तुकडे मग त्या सिमेंटच्या ड्रममध्ये टाकले? बरोबर. हे तुकडे एका मोठ्या प्लास्टिकच्या निळ्या रंगाच्या ड्रममध्ये भरले, आणि फक्त भरले नाहीत तर ओळख पटू नये किंवा वास येऊ नये म्हणून त्यावर सिमेंट ओतलं? अगदी. सिमेंटची अनेक पोती रिकामी केली त्यावर, आणि तो ड्रम अक्षरशः सिमेंटने गच्च भरून बंद केला. म्हणजे किती थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने हे केलं असेल याचा विचार करा. हे सगळं ऐकूनच थरका पडतोय. इतकं सगळं नियोजन करूनही हे प्रकरण उघडीस कसं आलं? काहीतरी सुगावा लागलाच असणार. म्हणतात ना,
गुन्हा कधी ना कधी उघडीस येतोच. तसंच काहीसं झालं. काही दिवसांनी घराच्या मालकाने बहुतेक काही कामासाठी किंवा साफसफाईसाठी काही मजुरांना बोलावलं होतं. मजुरांना काहीतरी गडबड वाटली. त्यांनी प्रसंगावधान दाखवलं म्हणायचं. नक्कीच. त्यांनी लगेच घरमालकाला सांगितलं आणि मग पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस आले घटनास्थळी. आणि मग त्यांनी तो संशयास्पद ड्रम मोठ्या कष्टाने उघडला आणि आतलं दृश्य बघून पोलीस सुद्धा हादरले. सिमेंटच्या थराखाली मानवी अवयवांचे तुकडे सापडले. बापरे. आणि मग तपासाची चक्र वेगाने फिरली असणार. याच दरम्यान म्हणजे हे सगळं झाल्यावर आरोपी हिमाचल प्रदेशला फिरायला गेल्याची पण बातमी होती. ते काय प्रकरण आहे? हो, ही माहिती तपासात पुढे आली आणि त्यामुळे प्रकरणाला आणखी एक वळण मिळालं. असं कळतंय की हत्येच्या काही दिवसांनी म्हणजे बहुतेक मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर मुस्कान आणि साहिल हे दोघे हिमाचल प्रदेशला फिरायला गेले होते. फिरायला? हत्येनंतर? हो, काही सूत्रांनुसार त्यांनी तिथे काही दिवस एकत्र घालवले. हे तर खूपच धक्कादायक आहे. म्हणजे इतका गंभीर गुन्हा करायचा आणि मग फिरायला जायचं. याचा अर्थ काय लावायचा? हा कटाचाच भाग होता की गुन्हा केल्यानंतरचं सेलिब्रेशन होतं की पोलिसांना किंवा घरच्यांना दाखवायचं होतं की आम्ही शहरात नाही आहोत? पोलीस यात सगळ्या शक्यता तपासून पाहत आहेत. त्यांचं बुकिंग कधी झालं, तिकीटं कधी काढली, तिथे ते कुठे राहिले, काय केलं, या सगळ्याचा तपास सुरू आहे. कदाचित त्यांना असं वाटलं असेल की मृतदेह सिमेंटमध्ये बंद केल्यावर कधीच सापडणार नाही आणि आपण आपलं नॉर्मल आयुष्य जगू शकतो. किंवा मग तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्नही असू शकतो हा. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, इतक्या निर्घृण हत्येमागे कारण काय असू शकतं? पोलिसांनी कोणत्या शक्यतांवर तपास केंद्रित केलाय? काय वाटतं त्यांना? पोलीस अनेक दिशांनी तपास करत आहेत. कारण अशा गुन्ह्यांमागे अनेकदा एक नाही तर अनेक गोष्टींची गुंतागुंत असू शकते. पहिलं आणि जे लगेच दिसतंय ते म्हणजे वैवाहिक कलह. पण प्रेमविवाह होता ना? हो, प्रेमविवाह असून सुद्धा सौरभ आणि मुस्कान यांच्यात गेल्या काही काळापासून वाद सुरू होतेत असं सौरभच्या कुटुंबियांनी आणि काही जवळच्या लोकांनी पोलिसांना सांगितलं आहे. अच्छा. आता ते वाद नेमके कशावरून होते, किती टोकाला गेले होते, हा तपासाचा भाग आहे. म्हणजे प्रेमविवाह असूनही नात्यात कडवटपणा आला होता आणि याला विवाहबाह्य संबंधांच्या संशयाची जोड मिळते का? कारण साहिल शुक्लाचं नाव आहे यात. हो, हे दुसरं महत्वाचं संभाव्य कारण आहे ज्यावर पोलीस आणि मीडिया दोघांचंही लक्ष आहे. मुस्कान आणि साहिल यांच्यात प्रेमसंबंध असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय. सौरभच्या कुटुंबियांनी जी FIR दाखल केली आहे त्यातही या संबंधांचा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्यामुळे एक प्रमुख शक्यता अशी आहे की या संबंधांमध्ये सौरभचा अडथळा होत असावा आणि त्यातून हा कट रचला गेला असावा. म्हणजे हा एक प्रकारचा लव्ह ट्रायंगल असू शकतो ज्याचा शेवट हत्येत झाला. पण अनेकदा अशा प्रकरणामध्ये आर्थिक पैलू पण महत्वाचे ठरतात. मालमत्ता, पैसे वगैरे. त्या दिशेने काही तपास सुरू आहे का? निश्चितच पोलीस त्या अँगलनेही तपास करत आहेत. सौरभ लंडनमधून परत आला होता. त्याच्याकडे काही मोठी रक्कम होती का? काही मालमत्तेचा वाद होता का दोघांमध्ये? हो. किंवा मुस्कानला किंवा साहिलला काही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता होती का यातून? कारण काही रिपोर्ट्समध्ये सौरभच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टीचा किंवा पैशांचा उल्लेख आहे. त्यामुळे केवळ भावनिक नाही तर आर्थिक कारणं पण असू शकतात का यामागे, हे तपासलं जातंय. विशेषतः साहिलची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्याचे व्यवहार कसे आहेत, हे पण पोलीस बघत आहेत. आणि या सगळ्या गुंतागुंतीत आणखी एक धक्कादायक आणि जरा विचित्र अँगल समोर आलाय, तो म्हणजे तंत्रमंत्र किंवा काळ्या जादूचा. त्याबद्दल काय माहिती आहे? हो, हे ऐकायला खरंच विचित्र वाटेल, पण काही वर्तमानपत्रांनी आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस या दिशेनेही तपास करत आहेत. असं म्हटलं जातंय की घटनास्थळी किंवा आरोपींच्या काही साहित्यात अशा काही वस्तू किंवा चिन्हे सापडली आहेत ज्यामुळे तंत्रमंत्र किंवा असे काहीतरी विधी केल्याचा संशय वाढला आहे. काय सापडलंय? उदाहरणार्थ काही विशिष्ट प्रकारची पावडर, लिंबू किंवा इतर काही पूजा साहित्य सापडल्याचा दावा काही रिपोर्ट्समध्ये केला आहे. म्हणजे आरोपींचा अशा गोष्टींवर विश्वास होता आणि त्यांनी हत्येसाठी किंवा नंतर काही विधी करण्यासाठी याचा वापर केला असावा असा संशय आहे पोलिसांना. ही केवळ तपासातील एक दिशा आहे हे स्पष्ट करणं महत्वाचं आहे. म्हणजे अजून याबद्दल काही ठोस पुरावा मिळालेला नाहीये किंवा पोलिसांनी अधिकृतपणे याला दुजोरा दिलेला नाहीये. अच्छा. पण आपण पाहिलंय की कधी कधी अंधश्रद्धेतूनही लोक टोकाची कृत्य करतात. त्यामुळे पोलीस ही शक्यता पूर्णपणे नाकारत नाहीयेत. कदाचित त्यांना वाटलं असेल की अशा विधींमुळे ते पकडले जाणार नाहीत किंवा काहीतरी फायदा होईल त्यांना, कोण जाणे. म्हणजे प्रेम, विश्वासघात, आर्थिक पैलू आणि आता अंधश्रद्धा. बापरे, या एकाच प्रकरणात किती वेगवेगळे आणि धक्कादायक पैलू गुंतलेले आहेत. सध्या या प्रकरणात कायदेशीर कारवाई कुठपर्यंत आलीय? आरोपींचं काय झालं? अटक झालीय त्यांची? हो, पोलिसांनी अत्यंत वेगाने कारवाई केली आणि दोन्ही मुख्य आरोपींना म्हणजे मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना अटक केली आहे. त्यांना सुरुवातीला पोलीस कोठडी मिळाली होती. तिथे त्यांची कसून चौकशी झाली. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे आणि त्यांची कोठडी वेळोवेळी वाढवण्यात आली आहे. आणि आरोपपत्राचं काय झालं? चार्जशीट फाईल झालीये का? कारण इतक्या गंभीर प्रकरणात भक्कम चार्जशीट खूप महत्वाची असते. हो,
पोलिसांनी या प्रकरणात खूप वेगाने तपास पूर्ण करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे आणि विशेष म्हणजे हे आरोपपत्र हजारोहून अधिक पानांचं आहे असं सांगितलं जातंय. 1000 पानांचं आरोपपत्र? हो, यावरून पोलिसांनी किती बारकाईने तपास केला असेल आणि किती पुरावे गोळा केले असतील याची आपल्याला कल्पना येऊ शकते. यात नेमके कोणत्या प्रकारचे पुरावे असण्याची शक्यता आहे? 1000 पानं म्हणजे खूप काही असणार. हो, नक्कीच. यात अनेक प्रकारचे पुरावे असतील. सगळ्यात महत्वाचे म्हणजे फॉरेन्सिक पुरावे, जसं की मृतदेहाच्या तुकड्यांवरून मिळालेले DNA सॅम्पल्स, घरात सापडलेले रक्ताचे डाग, हत्येसाठी आणि तुकडे करण्यासाठी वापरलेली शस्त्र किंवा त्याचे अवशेष जर सापडले असतील तर. बरोबर. सिमेंटच्या ड्रमचं विश्लेषण, सौरभला दिलेल्या गुंगीच्या औषधाचे अंश जर पोस्टमॉर्टममध्ये सापडले असतील तर. हे सगळं. आणि डिजिटल पुरावे, आजकालच्या गुन्ह्यांमध्ये त्यांचं महत्त्व खूप वाढलंय. मोबाईल रेकॉर्ड्स वगैरे. अगदी बरोबर. आरोपींचे मोबाईल फोन रेकॉर्ड्स, त्यांचे कॉल डिटेल्स, व्हॉट्सअप चॅट्स जरी डिलीट केले असले तरी ते रिकव्हर केले जाऊ शकतात. हो. लोकेशन डेटा हे अत्यंत महत्वाचे पुरावे ठरतील. त्यांनी जो हिमाचलचा प्रवास केला त्याचं बुकिंग, तिथले फोटो किंवा सोशल मीडियावरची ऍक्टिव्हिटी हे सगळं तपासलं गेलं असेल. आणि सीसीटीव्ही फुटेज. हो, घराच्या आसपासचं किंवा प्रवासातलं सीसीटीव्ही फुटेज. साक्षीदारांचे जबाब म्हणजे घरमालक, ते मजूर ज्यांना ड्रम सापडला, शेजारी, कुटुंबीय या सगळ्यांचा समावेश आरोपपत्रात नक्कीच असणार. म्हणजे पोलिसांनी सर्व बाजूंनी पुरावे गोळा करून एक भक्कम केस उभी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण तपास अजूनही पूर्णपणे संपलेला नाही असं म्हणायला हरकत नाही का? अजून काही गोष्टी असतील ज्या तपासायच्या असतील? हो, म्हणजे आरोपपत्र दाखल झालं असलं तरी काही पूरक तपास अजून सुरू असू शकतो. जसं की या कटात आणखी कोणी सामील होतं का, आरोपींना कोणी मदत केली का बाहेरून, आर्थिक व्यवहारांचे अजून काही धागेदोरे आहेत का, हिमाचल प्रवासाचा नेमका उद्देश काय होता, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस अजूनही शोधत असतील. याच दरम्यान या प्रकरणात आणखी एक अनपेक्षित आणि चर्चेत आलेला मुद्दा आहे. तो म्हणजे आरोपी मुस्कान रोस्तुगीच्या तुरुंगातील वर्तनाबद्दल आणि तिच्याबद्दल समोर आलेली एक नवीन माहिती. हो, ही माहिती बरीच अनपेक्षित आहे आणि त्यामुळे प्रकरणाला एक वेगळं म्हणजे भावनिक आणि कायदेशीर वळण लागण्याची शक्यता आहे. असं कळतंय की तुरुंगात असताना मुस्कानने कायद्याचा अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कायद्याचा अभ्यास? तिने यासाठी तुरुंग प्रशासनाकडे काही पुस्तकं किंवा परवानगी मागितल्याचं वृत्त आहे. इतक्या गंभीर गुन्ह्यात मुख्य आरोपी असताना कायद्याचा अभ्यास, हे थोडं काय म्हणतात त्याला, विचित्र नाही वाटत? हो, हे नक्कीच अनपेक्षित आहे. याचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. कदाचित तिला तिच्या केसमध्ये स्वतःला काही मदत करायची असेल किंवा कायद्याची प्रक्रिया समजून घ्यायची असेल, किंवा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. हो, किंवा हा केवळ तुरुंगातील वेळ घालवण्याचा किंवा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न पण असू शकतो. काही असू शकतं. आणि याहूनही अधिक धक्कादायक बातमी म्हणजे तिच्या गरोदर असण्याची. हे खरं आहे का? हो, काही विश्वसनीय सूत्रांकडून आणि माध्यमांतील रिपोर्ट्सनुसार तुरुंगात जी प्राथमिक वैद्यकीय तपासणी झाली त्यात मुस्कान गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. अरे देवा. अर्थात याला अजून अधिकृत दुजोरा मिळणं बाकी आहे आणि पुढील कायदेशीर आणि वैद्यकीय प्रक्रिया काय असेल हे पाहावं लागेल. पण जर ही बातमी खरी असेल तर या प्रकरणावर, विशेषतः खटल्याच्या प्रक्रियेवर आणि शिक्षेवर याचा काय परिणाम होऊ शकतो हा एक महत्त्वाचा कायदेशीर आणि अर्थातच भावनिक मुद्दा बनेल. खरंच, एका बाजूला इतका थंड डोक्याने केलेला निर्घृण गुन्हा आणि दुसरीकडे कायद्याचा अभ्यास करण्याची इच्छा आणि आता मातृत्वाची शक्यता, हे मानवी स्वभावाचे अत्यंत गुंतागुंतीचे आणि विरोधाभासी पैलू समोर आणत आहे. निश्चितच यामुळे खटल्यादरम्यान सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो किंवा कायदेशीर प्रक्रियेत काही बदल करावे लागू शकतात. याचा न्याय प्रक्रियेवर कसा परिणाम होतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. तर आतापर्यंतच्या या सविस्तर चर्चेतून सौरभ राजपूत हत्या प्रकरणाची भीषणता, त्यातील क्रूर तपशील आणि संभाव्य कारणांची जी काही गुंतागुंत आहे ती आपल्या लक्षात आली असेल. एक तरुण जो परदेशात आपलं भविष्य घडवत होता, प्रेमविवाह करून जणे संसार थाटला होता, त्याचा इतक्या निर्घृणपणे शेवट व्हावा हे खूपच दुःखद आहे. हो, आणि फक्त हत्या नाही तर त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी केलेला तो थंड डोक्याचा प्रयत्न, म्हणजे मृतदेहाचे तुकडे करणं, ते सिमेंटमध्ये लपवणं, हे सगळं मानवी क्रूरतेची एक वेगळीच पातळी दाखवतं. अगदी. यामागे वैवाहिक कलह, विवाहबाह्य प्रेमसंबंध, आर्थिक लोभ आणि कदाचित अंधश्रद्धा अशा अनेक शक्यतांचा तपास पोलीस करत आहेत. सध्या दोन्ही मुख्य आरोपी मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला तुरुंगात आहेत. त्यांच्या विरोधात 1000 पानांहून अधिकचं विस्तृत आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं आहे आणि आता कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. पुढचा प्रवास हा पुराव्यांचा आणि साक्षीदारांच्या साक्षींचा असणार आहे. हे संपूर्ण प्रकरण आपल्याला मानवी नातेसंबंधांमधल्या त्या अंधाऱ्या बाजूचं दर्शन घडवतं. प्रेम, विश्वास, वचनबद्धता ह्यांसारख्या गोष्टी किती तखलादू ठरू शकतात आणि त्यातून किती टोकाचं क्रूर्य जन्माला येऊ शकतं याचं हे एक भयानक उदाहरण आहे. हो. समाजासाठी, कुटुंबांसाठी आणि एक व्यक्ती म्हणून आपल्या सगळ्यांसाठी ह्यात विचार करण्यासारखं खूप काही आहे असं मला वाटतं. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी सोडून जातो. एकीकडे इतक्या गंभीर आणि निर्घृण गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती तुरुंगात कायद्याचा अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त करते आणि त्याच वेळी तिच्या गरोदर असल्याची बातमी येते.
मानवी स्वभावाचे हे टोकाचे विरोधाभास, एकाच व्यक्तीमधली ही चांगल्या वाईटाची गुंतागुंत, किंवा अशा परिस्थितीत न्यायव्यवस्थेसमोर उभी राहणारी भावनिक आणि कायदेशीर आव्हानं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यावर नक्की विचार करा.